महानगरपालिकांसाठी उद्या 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे। मात्र यावेळी निवडणूक आयोग ईव्हीएम मशीनला एक नवीन डिव्हाइस जोडणार आहे, ज्याचं नाव प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट म्हणजेच पाडू असं आहे। हे नवीन मशीन ईव्हीएमला जोडल्यानंतर नेमकं कसं काम करणार याबाबत अनेकांनाच प्रश्न पडलाय। त्यामुळे या डिव्हाइसबद्दल जाणून घेऊयात। मतदानाच्या दिवशी ईव्हीएमला नव्यानं जोडलं जाणारं पाडू मशीन म्हणजेच प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट हे एक अतिरिक्त छोटं यंत्र असून मतदाराला मतदान करताना अधिक स्पष्ट आणि मोठ्या डिस्प्लेवर माहिती दाखवण्यासाठी पाडू मशीन असणार आहे। पाडू हे व्हीव्हीपॅट सारखं पावती देणारं यंत्र नाही, तर मुख्यतः ऑक्झिलरी डिस्प्ले देणारं यंत्र आहे, जे मतदान प्रक्रिया अधिक सोपी आणि दृश्यमान बनवण्यासाठी वापरलं जाऊ शकणार आहे। मतमोजणी करताना पाडू मशीन सर्वात आधी कंट्रोल युनिटला बॅलेट युनिट जोडून मते तपासली जातात। मात्र या जोडणीनंतरही निकाल पाहण्यात अडथळे निर्माण होत असतील तर पाडू यंत्राचा वापर करून निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे। पाडू मशीन मुंबईत कुठेही सरसकट वापरली जाणार नसून अपवादात्मक परिस्थितीत हे पाडू मशीन वापरलं जाणार असल्याचं मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आलंय। ईव्हीएम मशीनला बॅकअप म्हणून या मशीनची गरज पडली तरच वापरलं जाणार आहे। मशीन अचानक बंद झाली किंवा तांत्रिक अडचण आली तरच हे मशीन वापरलं जाणार असल्याचं मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितलंय। या नवीन डिव्हाइसवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्षेप घेत आपलं मत व्यक्त केलंय। या तांत्रिक बदलाबाबत आयोगानं कोणत्याही राजकीय पक्षाला विश्वासात घेतलेलं नाही, तशी पूर्व कल्पनाही दिलेली नाही। हे नवीन मशीन नेमकं दिसतं कसं, याचं काम काय आणि ते ऐनवेळी का जोडलं जातंय याचं उत्तर आयोगाकडे नाही, असे अनेक सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केले। दरम्यान निवडणूक आयोगाकडून ऐनवेळी करण्यात आलेल्या बदलांमुळे विरोधकांकडून आक्षेप नोंदवले जात आहेत, तर मतदारांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणूनच पाडू या डिव्हाइसचा वापर केला जाणार असल्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाकडून देण्यात आले।